नमस्कार. आम्ही MIT तंत्रप्रशाला शाळेतील इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहोत. माझं नाव सुशील उत्तम हिवाळे. माझं नाव सोमान इस्माईल शेख. ग्रामीण व शहरी भागातील रस्त्यावरील दिवे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज वापरली जाते. त्याचप्रमाणे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जास्त प्रमाणात खर्च होणारी विद्युत ऊर्जा व पारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था टिकवणे कठीण जाते. या समस्येवर उपाय म्हणून एक स्वयंनिर्भर, पर्यावरणपूरक आणि स्वयंचलित प्रणालीची आवश्यकता आहे, जी प्रणाली बाह्य वीज पुरवठ्यावर अवलंबून नसेल. या समस्येवर उपाय म्हणून मी हा प्रकल्प बनवला आहे. या प्रकल्पाचे नाव आहे व्हर्टिकल ॲक्सिस वाइंड टर्बाइन विथ ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट सिस्टीम. हा प्रकल्प अशा प्रकारे कार्य करतो की रस्त्यावरील चालणाऱ्या वाहनांमुळे निर्माण झालेली हवेच्या दाबामुळे हे वाइंड टर्बाइन फिरते. वाइंड टर्बाइन फिरल्यामुळे डायनामो मोटर हे फिरते. डायनामो मोटर फिरले की डायनामो मोटर हे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. ही निर्माण झालेली विद्युत ऊर्जा आपल्याला हा LED लाईट दर्शवतो व ही निर्माण झालेली विद्युत ऊर्जा आपण बॅटरीमध्ये साठवतो. बॅटरीमध्ये साठवलेली विद्युत ऊर्जा रिटर्न जाऊ नये म्हणून आपण डायोड वापरला आहे. बॅटरीमध्ये साठवलेली विद्युत ऊर्जा हे आपण स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी वापरतो. स्ट्रीट लाईट हे असे कार्य करते की LDR सेन्सर हा सूर्यप्रकाश ज्यावेळेस LDR सेन्सरवर सूर्यप्रकाशाची किरणं पडतात त्यावेळेस LDR सेन्सर त्यांना सेन्स करून MCU ला संदेश पाठवतो व MCU प्रक्रिया करून LDR स्ट्रीट लाईट बंद करण्याचे कार्य करतो व ज्यावेळेस रात्र होते त्यावेळेस LDR सेन्सर सेन्स करून MCU ला संदेश पाठवतो. MCU हा स्ट्रीट लाईट चालू करण्याचे कार्य करतो. अशा प्रकारे हा प्रकल्प कार्य करतो. या प्रकल्पाचे अनेक क्षेत्रात उपयोग होतात, जसे की ग्रामीण व दुर्गम भागातील रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प, शाळा, महाविद्यालय व औद्योगिक क्षेत्र, महामार्ग व किनारी प्रदेश इत्यादी ठिकाणी याचा उपयोग होतो.